नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज VSK अकॅडमी आपल्या समोर पहिला व्हिडिओ घेऊन येणार आहेत. मराठी विषय TET पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला मराठी विषयाच्या संदर्भामध्ये कोणकोणती माहिती विचारली जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या अकॅडमीचा हा आज सुरुवात झालेली आहे. सुरुवातीचा पहिला विषय आपण या ठिकाणी शिकवण्याला सुरुवात केलेली आहे. तर सर्वप्रथम आपण एकदा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यामध्ये तुम्हाला जो मराठी विषय आहे की ज्याच्यावरती तुम्हाला 30 प्रश्न आणि 30 प्रश्नाला 30 गुण अशा प्रकारची विभागणी करून दिलेली आहे. पेपर क्रमांक 1 च्या 5 विषयापैकी आपला प्राधान्यक्रमाने हिंदी माध्यम ज्यांनी निवडलं त्यांचा पहिला विषय हिंदी असणार आहे, मात्र दुसरी भाषा मराठी असणार आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा ॲज इट इज आहेत. मराठी विषयाची आपण आता परिपूर्ण तयारी करणार आहोत. कमीत कमी मराठी विषयामध्ये आपल्याला 30 पैकी 25 गुण आपल्याला मिळाले पाहिजे. 30 पैकी 25 गुण. आता हे कसे मिळवायचे? कारण आपल्याला मराठी विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे 2 आठवडे आहेत आणि सर्वसाधारणपणे मराठी विषयामध्ये 24 घटकांवरती प्रश्न विचारले जातात. आता ते 24 कोणकोणते घटक आहेत ते आपण सुरुवातीला बघूयात आणि मग या 24 घटकाला आपल्याला 12 दिवस या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आहे. दररोज संध्याकाळी 7:30 ते 9 या वेळेमध्ये 12 दुने 24 म्हणजे 24 घटक पर डे. जर का आपण एका आठवड्यामध्ये 12 घटक आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जर का 12 घटक केले तर अतिशय परिपूर्ण आपला मराठीचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे. मग आता 24 घटकावरती कोणकोणते प्रश्न कोणकोणत्या घटकावर कसे विचारले जाणार आहेत याची आपण या ठिकाणी अगोदर थोडक्यात माहिती करून घेऊ. कारण आता आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा आहे. मग मराठीचा अभ्यास करत असताना आपल्याला मराठी विषयाचा जर तुम्ही एकंदरीत पूर्ण जर अभ्यास बघितला तर आपल्याला 2 महिने नुसतं मराठी विषयच पूर्ण करायलाच आहे. परंतु त्यातील जे सिलेक्टिव्ह टॉपिक आहे की कोणकोणते टॉपिक आपल्याला टीईटी मध्ये विचारणार, 2013 ते 2025 या सर्व झालेल्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतल्यानंतर मी या ठिकाणी मराठी विषयाचा अभ्यासक्रम कोणकोणत्या घटकावरती अवलंबून आहेत, कोणकोणते घटक विचारले जाणार आहेत हे काढलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण मराठीमध्ये आपल्याला काय काय विचारले जाणार ते एकदा समजावून घेऊ आणि नंतर आपण पुढील मुद्द्याकडे वळू. सर्वप्रथम आपण या ठिकाणी पेपर क्रमांक 1 मधला आहेत मराठी आणि पेपर क्रमांक 2 याचा सुद्धा मराठी. कारण दोन्हीचा जेमतेम काठिण्य पातळी जी आहे ती पेपर क्रमांक 2 ची थोडी जास्त असते. कारण 6 ते 8 या वर्गासाठी असलेली मराठी भाषा या ठिकाणी विचारली जातात. घटक हेच आहेत, फक्त 3 घटक या ठिकाणी पुढच्या पेपर क्रमांक 2 मध्ये वाढलेले. 3 घटक कोणते वाढलेले आहेत तर समास, अलंकार आणि वृत्ते. हे 3 घटक पुढच्या पेपर क्रमांक 2 साठी या ठिकाणी वाढलेले आहेत. बाकीचे सर्व घटक ॲज इट इज आहेत, परंतु त्यांची काठिण्य पातळी जी आहे ती पेपर क्रमांक 2 मध्ये वाढलेली आहे. तर सर्वप्रथम मराठी विषयामध्ये आपल्याला नेमकं कोणकोणत्या घटकावरती किती प्रश्नाला कोणता घटक आहे ते एकदा आपण समजून घेऊ. सर्वात अगोदर आपल्याला उतारा, खालील दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवा. याला 4 प्रश्न या उतार्यावरती विचारले जातात आणि 4 प्रश्नाला 4 गुण तुम्हाला या ठिकाणी आहेत. आता हा जो मुद्दा आहे उतारा, हा आपल्या वाचन क्षमतेवरती
वाचल्यानंतर आपल्याला नेमकं किती समजतं त्यावरती अवलंबून आहेत. आता एक मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित होतो की आपण अगोदर प्रश्न वाचायचे की उतारा वाचायचे, उतारा वाचून प्रश्नाची उत्तरं सोडवायची की प्रश्न वाचून उतारा या ठिकाणी वाचायचा, प्रश्न अगोदर वाचायचे नंतर उतारा बघायचा. परंतु मित्रहो, सर्वात सोपी पद्धत तीच असते की अगोदर या ठिकाणी आपण उतारा पूर्ण वाचून घ्यायचा आणि नंतर मग उतारा वाचल्यानंतर एक एक प्रश्न वाचायचा आणि एका एका प्रश्नाचं उत्तर त्या उतार्यामध्ये शोधायचं. आणि उतार्याला आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील, 4 प्रश्नाला 4 गुण मिळतील. हा मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा आपल्याला विचारला जातो कविता. कवितेमध्ये सुद्धा तुम्हाला एक कविता दिली जाते. त्या कवितेची काठिण्य पातळी ही पेपर क्रमांक 1 मध्ये 1ली ते 5वीच्या कविता जशा असतात त्याच दर्जाच्या कविता ठिकाणी विचारली जाते. मात्र पेपर क्रमांक 2च्या मराठी विषयामध्ये 6वी ते 8वीला ज्या कवितेची काठिण्य पातळी असते तशा प्रकारची कविता त्या ठिकाणी दिली जाते. कदाचित एखाद्या वेळेस पुस्तकातली कविता विचारतात, मात्र बऱ्याच वेळेस या कविता बाहेरच्या सुद्धा असू शकतात. आणि म्हणून आपल्याला अगोदर कवितेचं चांगलं वाचन करायचं आहे आणि कवितेचं वाचन केल्यानंतर मग आपल्याला त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. त्याला सुद्धा आपल्याला 4 गुण मिळणार आहेत. 4 प्रश्न आहेत म्हणजे तुमचे 8 गुण इथंच या ठिकाणी पक्के होतात मराठी विषयामध्ये. तिसरा टॉपिक विचारला जातो वर्णमाला. आता ही वर्णमाला अतिशय सोपा भाग आहे. आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेचा विचार केल्यानंतर वर्णमालेवरती हमखास एक प्रश्न विचारला जातो. मग त्यामध्ये दंत्यवर्ण कोणते, ओष्ठवर्ण कोणते, वर्णाचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत, उच्चारानुसार जे प्रकार आहेत त्याचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. मात्र सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये वर्णमालेवरती एक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे आणि म्हणून आपल्याला वर्णमाला चांगली करून घ्यायची आहेत. वर्णमालेवरती एक प्रश्न विचारला जाणार. चौथा मुद्दा आहे शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती. आता शब्दाच्या जाती एकूण 8 आहेत. त्यापैकी पहिली जी जात आहे ती म्हणजे नाम. या नामावरती डायरेक्ट प्रश्न विचारला कधी कधी जाऊ शकत नाही. मग या ठिकाणी नामाचे जे काय आहेत लिंग, त्यानंतर वचन आणि विभक्ती. नामाची लिंग, वचन, विभक्ती यावरती प्रत्येकी एक एक प्रश्न विचारला जातो. खालीलपैकी विरुद्ध लिंगी जोड्या दिलेल्या असतात आणि खालीलपैकी अचूक जोडी शोधा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी लिंगावरती विचारला जातो. वचन, एखादं वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला अधोरेखित केलं जातं आणि त्या शब्दाचं अनेक वचन असेल, एक वचन असेल, वचन बदला असेल असा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर विभक्ती, एकूण जे 8 विभक्ती आहेत प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि अष्टमी, या विभक्तीवरती एक प्रश्न विचारला जातो. आता हे डिटेलमध्ये आपण घेणार आहोत. अगोदर आपण हा अभ्यासक्रम समजून घेत आहोत. त्यानंतर शब्दाच्या जातींमध्ये पुढची शब्दाची जात आहेत सर्वनाम. सर्वनाम. सर्वनामाच्या प्रकारावरती एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर विशेषण, पुढचा मुद्दा आहे विशेषण. विशेषणावरती सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. नंतर क्रियापद, क्रियापदावरती सुद्धा सकर्मक, अकर्मक क्रियापद आणि काळ, काळावरती एक प्रश्न विचारला जातो. बघा आतापर्यंत किती प्रश्न या ठिकाणी झालेत बघा. 4 आणि 4 8 आणि 1 9 10 11 12 13 14 15 आणि 16 या 8 मुद्द्यांमध्ये एकूण
16 अशा प्रकारचे प्रश्न आता आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे शब्दसिद्धी. 9 नंबर शब्दसिद्धी. शब्दसिद्धी शब्दसिद्धी याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार याच्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. साधे वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थी वाक्य, या वाक्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. पुढचा मुद्दा आहे विराम चिन्हे. विराम चिन्हे. एखादं वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विरामचिन्हे दिले जातात आणि त्या विरामचिन्ह किती प्रकारचे विरामचिन्ह आले किंवा या वाक्यामध्ये दिलेले विरामचिन्ह योग्य आहेत का, कोणतं वापरायला पाहिजे होतं, यावरती एक प्रश्न त्या ठिकाणी दिला जातो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे साहित्यिक. साहित्यिक व त्यांचे साहित्य. आता हा मुद्दा याच्यावरती 2 ते 3 गुणाचा प्रश्न विचारला जातो बा. साहित्यिक आणि त्यांचे साहित्य. आता वेगवेगळी टोपण नावं आहेत. वेगवेगळ्या लेखकाने वेगवेगळे पुस्तकं लिहिले आहेत. काही कवींनी या ठिकाणी कविता लिहिलेल्या आहेत, काही कवयित्रींनी कविता लिहिलेल्या आहेत. मग कोणत्या लेखकाचं आडनाव काय आहे, टोपण नाव काय आहेत, तर अशा पद्धतीच्या प्रश्नावरती 2 गुण त्या ठिकाणी याच्यावरती विचारले जातात. त्यानंतर पत्रलेखन. हा अतिशय सोपा भाग आहे आणि हा सर्व पेपरमध्ये अनालिसिस केल्यानंतर सर्वच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले आहेत. पत्रलेखनावरती 1 गुण त्या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो. मग पत्रलेखनावरती कसे डायरेक्ट पत्रलेखन आपल्याला येत नाही, मग एखाद्या वेळेस आपल्याला ऑफिशियल एखाद्या आपल्याला अधिकाऱ्याला पत्र लिहायचं आहे, मग ते पत्राचा कोणत्या प्रकारामध्ये आपण ते लिहिणार, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत बघा 1 2 1 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आणि 4 19 20 आणि 3 23 प्रश्न. 23 प्रश्नापर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता पहा पुढं विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दाची एक जोडी दिली जाते, ती योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा एखादा शब्द दिला जातो त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे समानार्थी शब्द. 15वा मुद्दा आहे समानार्थी शब्द. समानार्थी याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. शब्द समूहाबद्दल पक्ष्यांचा टिंबटिंब. शब्द समूहाबद्दल एक शब्द. शब्द समूहाबद्दल एक शब्द. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द झाल्यानंतर या ठिकाणी शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखा. शुद्ध व अशुद्ध शब्द. शुद्ध व अशुद्ध शब्द. अशुद्ध शब्द याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे म्हणी. आपल्या मराठीमध्ये ज्या प्रचलित म्हणी आहेत त्याच्यावरती एक प्रश्न. वाक्प्रचार. वाक्प्रचार याच्यावरती एक प्रश्न. आता बघा एकूण किती प्रश्न झालेत आणि किती गुण झालेत. 1 2 3 4 5 5 आणि 4 9 9 आणि 4 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि आपल्याला शेवटचा जो या ठिकाणी एक प्रश्न आहे तो प्रयोग. प्रयोग कर्तरी क्रमणी आणि बाह्य जे प्रयोग आहेत तो प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी हे असे एकूण 30 प्रश्न. ती एकूण 20 घटकांवरती. आता मी तुम्हाला 24 सांगितले होते तर 24 कोणते वाढले, हे 20 झाले. 21 22 23 आणि 24
असे 24 घटक आहेत, 24 मुद्दे आहेत आणि या 24 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एकूण 30 प्रश्नांची या ठिकाणी उत्तरं सोडवायची आहेत. तर अशा प्रकारचा आपल्याला हा मराठी विषयाचा अभ्यासक्रम दिलेला आहे आणि या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमानुसार याच पद्धतीने आपल्याला पुढे शिकायचं आहे. तर सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना पुनश्च एकदा मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर या अकॅडमीला जॉईन व्हा आणि उद्या ठीक 7:30 वाजता याच वेळेत या ठिकाणी यातील 3 घटक नाम शब्दाच्या जाती चालू करू. त्यामध्ये नाम, नामाचं लिंग, वचन, विभक्ती आणि सर्वनाम हे 4 घटक या ठिकाणी बघू. तर सर्वांनी या ठिकाणी लवकरात लवकर अकॅडमीला जॉईन व्हा आणि आपल्याला टीईटी सर्वांना पात्र व्हायचं आहे. हा अभ्यासक्रम तुमच्या समोर आहे आणि याचनुसार आपल्याला पुढे शेड्यूलमध्ये जायचं आहे. आता प्रत्येक घटक अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं जाईल उद्यापासून. तर सर्वांनी लवकरात लवकर आमच्या अकॅडमीला जॉईन व्हा एवढीच मी पुनश्च एकदा विनंती करतो आणि आज या ठिकाणी आपण थांबूयात. आता भेटूया परत उद्या संध्याकाळी याच वेळेला. धन्यवाद.